This is part 36, page number 191. Today we are going to learn the lesson 4.3 Around the World in 80 Days. Okay, we have completed already some part of this lesson. Now I am going to teach you synopsis of the extract. I am going to read now first paragraph. As soon as Fogg, Oda and Passport arrive in Liverpool, Fix arrests Fogg. Phyllis is thrown in jail. Several hours later, Fix learns that another man was responsible for the bank robbery and he releases Fogg, who orders a special train. However, he arrives in London late, making everyone disappointed. Phileas and company are now broke. The deadline for the bet has passed, and there is nothing to do but go home and pout. Phileas locks himself in his room and for the first time allows himself to be seriously depressed. Oda and Passport are so worried that they too can't eat too or sleep. The following evening, Fogg apologizes to Oda for being unable to provide her comfort as a result of losing the bet. Bet म्हणजे काय, पैज. त्यांनी पैज लावलेली असते की 80 डेजमध्ये काय करायचं आहे, हे आपण वर्ल्ड टूर पूर्ण करायचे आणि तो बेट हारतोय असं त्याला वाटतंय. त्यामुळे तो खूप डिप्रेस आहे. हेच एवढ्या पॅराग्राफमध्ये आपल्याला कळलेलं आहे. शी इन टर्न प्रपोजेस मॅरेज टू हिम and he joyfully agrees. Passport is sent to engage a clergyman. He runs off to get a Revin to marry Fogg and Oda the next day, which they all think is Monday. While running to grab the nearest preacher to marry Philip and Oda, Passport finds out that it's actually Sunday. They thought that day was Monday, but it was actually Sunday. They got another one day more for them, not Monday, like the group has been thinking. By traveling eastward around the world, Philip Fogg, master calculator and obsessive organizer, has forgotten the time he has gained by journeying through all these time zones. He learned that their journey through the time zones had gained them a day and that they are not at all late. Passport races home, grabs Phillips by the collar, shows him into a cab and deposit him at the club. Phillips presents himself with minutes to spare and effectively wins the bet. He is rich once more, but more important, he was on the heart of a charming woman. मग अशा प्रकारे आपण सिनॉप्सिस ऑफ एक्स्ट्रॅक्ट वाचलेलं आहे. आता यामध्ये जे काय न्यू वर्ड्स आलेले आहेत ते मी इथं एक्सप्लेन करीन. न्यू वर्ड्स बघा या पॅराग्राफमध्ये आलेले. सिनॉप्सिस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिनॉप्सिस? स्पेलिंग ऑफ सिनॉप्सिस इज SYNOPSIS. सिनॉप्सिस मीन्स अ शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ द कंटेंट, म्हणजे काय, सारांश, संक्षिप्त कथा. पाउट, POUT, पाउट. सल्क, SULK, दॅट इज मिनिंग. व्हॉट मिनिंग इज सल्क, SULK, म्हणजे काय, दुर्मुखलेले तोंड, दुःखी चेहरा. क्लर्गीमॅन, CLURGYMAN, क्लर्गीमॅन. हु इज मेंबर ऑफ क्लर्गी, म्हणजे क्लर्गीमॅन कोणाला म्हणायचं, जो क्लर्गीचा मेंबर आहे तो, दॅट इज कॉल्ड क्लर्गीमॅन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लर्गी? CLERGY, क्लर्गी मीन्स द पीपल हू परफॉर्म रिलिजियस सेरेमनीज, म्हणजे धार्मिक विधी वगैरे कार्य पार पडतात त्याला क्लर्गी म्हणतात. आपण काय म्हणतोय, पुजारी म्हणतोय किंवा भटजी म्हणतोय, तसं काय इथं शब्द आहे क्लर्गी. प्रीचर, PREACHER, प्रीचर, अ पर्सन हू गिव्ज रिलिजियस स्पीच, म्हणजे धार्मिक संभाषण किंवा काय म्हणू शकतो आपण, धार्मिक भाषण देणाऱ्या व्यक्तीला प्रीचर म्हटलं जातं. जसं आपल्यात भजन कीर्तन सांगितलं जाते, कीर्तन सांगितलं जाते आपल्यामध्ये.
मग त्याला आपण काय म्हणतोय, कीर्तनकार म्हणतोय कीर्तन सांगणाऱ्यांना. तशा प्रकारे धार्मिक संभाषण करणारे किंवा भाषण देणाऱ्यांना प्रीचर म्हटलं जातंय. ऑब्सेसिव्ह OBSSESIV ऑब्सेसिव्ह थिंकिंग टू मच अबाउट अ पर्सन. फार पॉझिटिव्ह असणं. ऑब्सेसिव्ह असणं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जास्त थिंक करणारा वगैरे असणं. कॅब अ पार्ट ऑफ लॉरी, ट्रक किंवा पार्ट ऑफ लॉरी कोणताही व्हेकल एक्सेट्रा वेअर द ड्रायव्हर सीट्स. मग कॅब म्हणजे काय, जिथं ड्रायव्हर बसतो त्याला काय म्हटलं जातं, त्या पार्टला कॅब म्हटलं जातंय. मग अशा प्रकारे ह्यातले आपण न्यू वर्ड शिकलेलो आहोत. मग सिनॉप्सिस काय आहे, संक्षिप्त कथा काय आहे, ही त्यांनी इथं सांगितलेली आहे. आता ती मी संक्षिप्त कथा तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे. ह्यातले कॅरेक्टर आपल्याला झालेले आहेत. प्लॉट म्हणजे काय, कथा. मग प्लॉट पण गेल्या लेक्चरला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये प्लॉट कथा एक्सप्लेन केलेली आहे. आता इथं काय असणार आहे, संक्षिप्त कथा. फॉग ऑडा व पासपोर्ट्रेट लिव्हरपूलला आल्याबरोबर फिक्स हा गुप्तहेर फॉगला अटक करतो. आता ती आली तिथं भेटायला आणि काय झालं, फिक्स हा गुप्तहेर फॉगला अटक केलं. त्याला तुरुंगात टाकतात. कित्येक तासानंतर फिक्सला कळते की बँक लुटणारा कोणी दुसराच माणूस आहे. मग तो फॉगला सोडतो व त्याच्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करतो. पण तो लंडनला जरासा उशिराच पोहोचतो. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांची निराशा होते. म्हणजे त्यांची वर्ल्ड टूर झालेली असते, पृथ्वीला प्रदक्षिणा करण्याची जी काय बेट लागलेली असते 8 दिवसात. मग तिथं अडथळा काय येतोय की बाबा त्याला जवळ पोचायचं आहे त्या दिवशीच नेमका त्याला अटक केलं जाते. त्यांना ॲक्च्युली बँक रॉबरी केलेली नसते, पण काय होतंय, अटक होते. त्यामुळे त्याचा एक दिवस वाया जातोय. फेल्स व त्याच्या सहकार्याने दिलेली वेळ न पाळल्यामुळे त्याने घरी जावे व चेहरे पाडून बसावे अशी वेळ येते. मग आता प्रॉब्लेम काय झाला, त्यांना अटक केल्यामुळे तो तिथून अडकला आणि अडकल्यामुळे त्याला त्या वेळेत पोचता आलं नाही. फॉक्स स्वतःला खोलीत बंद करून घेतो व स्वतः आयुष्यात पहिल्यांदाच खरोखर निराश होतो. ऑडा व पासेपोर्ट यांना ही काळजी वाटू लागते. त्यामुळे ते ना खाऊ शकतात ना झोपू शकतात. संध्याकाळी फॉग ऑडाची तिला पैज हारण्याच्या दुःखाने विचारपूसही न केल्याने क्षमा मागतो. ती मात्र त्याच्या लग्नाची मागणी घालते व तो आनंदाने. मग आता इथं काय झालं, संध्याकाळी ज्यावेळी फॉग ऑडाला भेटायला जातो आणि ज्यावेळी त्यानं पैज हरण्याच्या दुःखाने विचारपूस, मग ऑडाची त्यानं विचारपूस वगैरे केलेली नव्हतं. स्वतः तो इतका डिप्रेस असतो की त्यानं खोलीत कोंडून घेतलेला असतोय. ज्यावेळी ऑडाला तो भेटायला जातो त्यावेळी ॲक्च्युली ती काय करते, त्याला लग्नाची मागणी घालते आणि तो आनंदानं, म्हणजे ऑडासारखी स्त्री त्याच्या आयुष्यात येणार असते त्यामुळे ती मागणी तो आनंदाने स्वीकारतो. पासेपोर्ट लग्नाच्या तयारीसाठी धर्मगुरूला बोलवण्यासाठी जातो. त्यांना वाटते की तो सोमवार आहे. धर्मगुरूच्या शोधात पासेपोर्टला कळते की तो दिवस रविवार असून सोमवार नाही. पूर्वेकडे प्रवास करताना त्याचा मालक फॉग वेगळ्या टाइम झोनला मोजायला विसरला. पूर्वेकडचं टाइम झोन त्याच्या मालकाला नाही जमलं, तो चुकला ते टाइम झोन हे करण्यात. त्यामुळे त्यांना वाटले की आपल्याला उलट एक दिवस लेट झालेला आहे. त्याला कळते की वेगळ्या टाइम झोनच्या प्रवासामुळे त्यांना एक अख्खा दिवस फायदा झाला आहे व ते वेळेपूर्वीच पोहोचलेत. पासेपोर्ट धावतच घरी परततो. फॉगच्या कॉलरला पकडून कॅबमध्ये ढकलतो आणि त्याला क्लबमध्ये घेऊन येतो. काही मिनिटे राहिली असतानाच फेल तिथे हजर होतो व पैज जिंकतो. तो परत श्रीमंत बनतो, पण त्याच्यासाठी एका स्त्रीचं मन जिंकणे महत्त्वाचे आहे असे तो म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे जो काय पुढं लेसन आहे त्या लेसनमध्ये ह्याचा सारांश काय आहे, संक्षिप्त कथा काय आहे की तो फॉग काय करतोय, एका स्त्रीचं, म्हणजे असे प्रॉब्लेम येतात आणि शेवटी तो जिंकतोच. आणि त्याच्याबरोबर तो डिप्रेस झाला नसता तर त्या ऑडानं त्याच्याशी जास्त कॉन्टॅक्ट केला नसता आणि मग मॅरेजसाठी प्रपोज केलं नसतं तर त्यानं पैज जिंकलेली होतीच. पहिलं त्याचं लग्न ठरलं आणि दुसरा त्याला आनंद काय झाला की त्यानं पैज जिंकलेल्याचा. पण त्याच्यासाठी पैज जिंकण्यापेक्षा एका स्त्रीचं मन जिंकणं हे जास्त महत्त्वाचं वाटलं आणि त्याच्यामुळे तो खूप खूप समाधानी आणि आनंदी झाला. त्याला स्त्रीचं मन जिंकणं जास्त महत्त्वपूर्ण वाटलं. त्याच्या आयुष्यातला तो महत्त्वाचा प्रसंग ठरला. अशा प्रकारे हा सारांश आहे. मग सारांश झाल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे, लेसन पहिल्यापासून स्टार्ट करायचं आहे. पेज नंबर 191. नाव वी आर गोइंग टू लर्न द ॲक्च्युली लेसन. नेम ऑफ द लेसन इज अराउंड द वर्ल्ड इन 80 days. याचा अर्थ काय आहे की जगाभोवती 80 दिवस, 80 दिवसामध्ये काय करायचं आहे, जगाभोवती फिरायचं आहे. अराउंड द वर्ल्ड
80 days 80 दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा. याचा अर्थ काय? 80 दिवसामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा करणे. चॅप्टर 11 XXIV in which Phileas Fogg at least reaches London. Phileas Fogg was in prison. He had been shut up in the custom house and he was to be transferred to London the next day. Passport, when he saw his master arrested, would have fallen upon Fix had he not been held back by some policemen. Ada was thunderstruck at the sadness of an event which she could not understand. Passport explained to her how it was that the honest and courageous Fogg was arrested as a robber. Robber म्हणजे काय? दरोडेखोर, दरोडा घालणारा व्यक्ती. रॉबरी म्हणजे दरोडा आणि रॉबर म्हणजे काय? दरोडेखोर. The young woman's heart revolted against a heinous charge, and when she saw that she could attempt to do nothing to save her protector, she wept bitterly. Bitterly म्हणजे काय? प्रचंड प्रमाणात, खूप badly. As for Fix, he had arrested Mr. Fogg because it was his duty whether Mr. Fogg was guilty or not. The thought then struck Passport that he was the cause of this new misfortune. Had he not concealed Fix's errand from his master? When Fix revealed his true character and purpose, why had he not told Mr. Fogg? If the latter had been warned, he would no doubt have given Fix proof of his innocence and satisfied him of his mistake. At least Fix would not have continued his journey at the expense and on the heels of his master, only to arrest him the moment he saw his foot on English soil. Passport wept till he was blind and felt like blowing his brains out. मग अशा प्रकारे आपण इथले 2-3 पॅराग्राफ वाचलेले आहेत. आता यातले काय करूया? पहिल्यांदा न्यू वर्ड्स बघूया. न्यू वर्ड, फर्स्ट न्यू वर्ड आहे फिट, FEAT, फिट, अचिव्हमेंट, पराक्रम, कामगिरी. हेअर रेझिंग मीन्स व्हॉट? फ्राइटनिंग, HAIRRAISING, हेअर रेझिंग, फ्राइटनिंग म्हणजे काय? रोमांचकारी, भीतीदायक. फ्राइटनिंगचं स्पेलिंग आहे FRIGHTENING. फिकल, FICKLE, फिकल म्हणजे काय? अनप्रिडिक्टेबल, अनकन्सिस्टंट म्हणजे चंचल. फ्रिकल म्हणजे आपण एखाद्याबद्दल परफेक्ट मत नाही सांगू शकत. फॉइल्स, FOILS, फॉइल्स म्हणजे काय? हिंडर्स म्हणजे हाणून पाडतो, पराभूत करतो. इम्बार्क, EMBARK, इम्बार्क, सेट फोर्थ अपॉन, आरंभ करणे. इंजिन्युइटी, INGENUITY म्हणजे क्लेव्हरनेस, चातुर्य. प्रिसाइज, PRECISE, प्रिसाइज मीन्स केअरफुल. वेगर, VAGER, वेगर, बेट, पैज. वॉरंट म्हणजे ॲथोरायझेशन, अधिकार पत्र. डेडलाईन, ए टाइम ऑर डे फाय समथिंग मस्ट बी डन म्हणजे अंतिम मुदत. पाऊट, सल्क म्हणजे दुर्मुखलेले तोंड. थंडरस्ट्रक, THUNDERSTRUCK, थंडरस्ट्रक म्हणजे एक्स्ट्रीमली सरप्राईज अँड शॉक म्हणजे धक्का बसणे, एक्स्ट्रीमली सरप्राईज. हिनस, HEINOUS, व्हीनस म्हणजे व्हेरी विकेड, निंदनीय म्हणजे काय? खूप निंदनीय म्हणजे चांगल्या प्रकारची व्यक्ती नसणे. इराण, ERRAND, इराण, अ शॉर्ट जर्नी टू टेक अ मॅसेज बाय अ डिलिव्हर, खेपेचा हेतू, प्रवासाचा उद्देश. पोर्टिको, PORTICO, रूफ supported by columns, especially one forming an entrance to a large building, पुष्कळ खांब बसलेला द्वारमंडप, प्रवेशद्वाराची कमान. फेटल, FATAL, फेटल, causing or ending in a terrible outcome, घातक निर्णय. apparent, APPARENT, apparent means clearly seen or understood म्हणजे काय? वर उघड वर करणे.
रिझाईन RESIGNED रिझाईन म्हणजे हॅव्हिंग ऑर शोईंग एक्सेप्टन्स ऑफ समथिंग अनप्लीजंट कटू परिस्थितीला शरण जाणे. बेट्रेल BETRAYAL बेट्रेल. मग अशा प्रकारे इथले आपले ह्या व्हिडिओमध्ये फक्त न्यू वर्ड्सच झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय होणार आहे त्याचं मराठीत एक्सप्लेनेशन सांगितलं जाणार आहे. तर हे आता इथं पॅराग्राफ वाचून झालेला आहे, न्यू वर्ड्स झालेले आहेत, त्यामुळे आपण इथं थांबू शकतो. वी हॅव टू स्टॉप हिअर. ओके.